आपल्याला हे माहिती आहे एम्प्लॉयर एम्प्लॉई रिलेशनशिपमध्ये जे काही मिळेल ते काय असतं टॅक्सेबल सॅलरी असतं. मग जेव्हा एम्प्लॉयर तुम्हाला कार देतो, काय देतो, कार देतो वापरायला, ती पण तुम्हाला काय असायला पाहिजे, टॅक्सेबल. हे बघ, गाडी पण एम्प्लॉईची आणि खर्च पण एम्प्लॉईचा, म्हणजे सगळं तुमचंच आहे. तर तुम्हाला कोणी टॅक्स लावू शकेल का, नाही ना. पण जेव्हा गाडी एम्प्लॉयर देतो आणि खर्च पण कोण करतो, एम्प्लॉयर, अशा वेळेला तुम्हाला ते काय होणार आहे, टॅक्सेबल होणार आहे. काय होणार आहे, टॅक्सेबल होणार आहे, है ना. पण टॅक्सेबल होताना महत्त्वाचा प्रश्न आहे की ती गाडी कोणती आहे, नॅनो आहे की स्कॉर्पिओ आहे. हे मी नावं दिले आहेत, 1800 cc किंवा 1.6 हॉर्स पॉवर इथपर्यंत असेल तर तिला नॅनो म्हणायचं, आणि याच्यावर गेली तर तिला काय म्हणायचं, स्कॉर्पिओ म्हणायचं. ओके. आता गाडी एम्प्लॉयरची, खर्च पण एम्प्लॉयरचा. जर का यूज फुल्ली पर्सनल असेल तर त्याला काय काय टॅक्सेबल होईल, पाय नका लावू. त्याला टॅक्सेबल होईल 10% डेप्रिसिएशन फॉर यूजिंग कार प्लस ऑल द एक्सपेंसेस. जितने भी एक्सपेंसेस एम्प्लॉयर ने बेयर किए सारे के सारे उसको टैक्सेबल हो जाएंगे. कळलं का, नक्की. और अगर ड्राइवर मिला, इफ़ ड्राइवर इज़ देयर, तो तुमको ड्राइवर का पता है कितना टैक्सेबल होता है ड्राइवर का, 900 पर मंथ. अगर ड्राइवर्स फैसिलिटी मिला तो 900 पर मंथ क्या हो जाता है, टैक्सेबल हो जाता है. समझा. मग बघा, ही गाडी त्याने जर का फुल पर्सनल यूज केला तर त्याला डेप्रिसिएशन आणि एक्सपेन्सेस दोन्हीही टॅक्सेबल होणार आहेत. पण डेप्रिसिएशन एखादी असंच समजा 10 लाखाची गाडी दिली आहे, 10 वर्ष 10% म्हणजे किती, 1 वर्ष 1 लाख, 1 लाख टॅक्सेबल होईल प्लस एक्सपेन्सेस त्याने केले 10,000, 1,10,000 तुम्हाला टॅक्स भरायला लागेल, हे की नाही. तर इथे रूल असा आहे की तुम्ही जर का पार्टली पर्सनल यूज कराल, कसा, पार्टली पर्सनल यूज कराल, तर तुम्हाला टॅक्सेबल असणार एकतर 1800 पर मंथ किंवा 2400 पर मंथ. कळलं का. थोडा यूज बिझनेसमध्ये आहे आणि थोडासा यूज ऑफिसमध्ये, घरी आहे, तर त्याला म्हणतात पार्टली पर्सनल यूज. तर इथे तुम्हाला टॅक्सेबिलिटी कशी आहे, 1800 और 2400 पर मंथ. भावना पोचली, नक्की कळलं. तेच जर का गाडी एम्प्लॉयरची, गाडी पण खर्च कोण करतोय, एम्प्लॉई. बिचारा एम्प्लॉई काय म्हणाल, साहेब मी खर्च करतोय आणि तुम्ही काय देताय, मला गाडी देताय, म्हणजे मी एक्सपेन्सेसवर तुम्हाला काय टॅक्स भरणार नाही, मी फक्त 10% काय देईल, डेप्रिसिएशनवर टॅक्स भरेल. पण कधी जर का हा फुल पर्सनल यूज असेल तर मी शिकवते. पण तेच जर का पार्टली पर्सनल यूज असेल तर 600 पर मंथ और 900 पर मंथ. कळलं का. 600 कधी, जर का स्कॉर्पिओ नॅनो असेल तर, आणि 900 कधी जर का स्कॉर्पिओ असेल तर. कळलं. ठीक आहे, कळलं का. इकडे नॅनो असेल तर 1800 पर मंथ टॅक्सेबल होईल, स्कॉर्पिओ असेल तर 2400 पर मंथ. कधी, जेव्हा गाडी पण एम्प्लॉयरची आहे, खर्च पण एम्प्लॉयरचा आहे आणि पार्टली पर्सनल यूज आहे. पण जेव्हा गाडी एम्प्लॉयरची आहे पण खर्च एम्प्लॉई करतोय, कामगार करतो आहे, तर त्याला किती टॅक्सेबल होईल, 600 किंवा 900. कोणत्या केसमध्ये, पार्टली पर्सनल केसमध्ये. तुम्हाला फुल्ली पर्सनल हा पेपरला येत नसतो, म्हणून आपण काय शिकतो डायरेक्टली पार्टली पर्सनल. कळलं का. CA CMA करणारे जे मुलं असतात, MBA करणारी मुलं असतात, त्यांना हा वाला पण क्वेश्चन येऊ शकतो, फुल्ली पर्सनलवाला, पण तुम्हाला नाही येत. ठीक आहे. आणि जरी फुल्ली पर्सनल असेल तरी जर का तुम्हाला गाडीच मिळाली तर तुम्ही काय कराल, टॅक्सेबल 10% डेप्रिसिएशन, आणि गाडीसोबत खर्च पण मिळाला आहे तर 10% डेप्रिसिएशन प्लस खर्च. कळलं, बंद पड. पण केस अशी पण असू शकते ना की गाडी आपली आहे आणि खर्च कोण करतोय, एम्प्लॉयर करतोय. गाडी आपली आहे आणि खर्च कोण करतोय, एम्प्लॉयर. तर आपल्याला टॅक्सेबल काय होईल, खर्च टॅक्सेबल होईल जर का फुल्ली पर्सनल यूज असेल तर. पण जर का फुल्ली पर्सनल यूज नाही आहे, पार्टली आहे, तर अशा वेळेला आपल्याला एक गंमत करायची आहे. काय,
जे एक्सपेन्सेस त्या एम्प्लॉयरने बेअर केले त्यातून लिहायचं लेस काय 1800 पर मंथ और 2400 पर मंथ आणि उरलेली अमाऊंट तुम्हाला काय येईल टॅक्सेबल येईल. भावना पोचली का? नक्की कळलं? तुम्हाला जे पुस्तकामध्ये भली मोठी काय लिहून दिलेली आहे लाईन लिहून दिलेली आहे ना भली मोठी काय दिली तुम्हाला पुस्तकामध्ये थिअरी लिहून दिली ना त्या थिअरीला हा आहे शॉर्टकट. भावना पोचली का? कळलं? तुझे काल त्या पुस्तकात तुझ्या वहीत लिहिलेलं ते शोधत होती ना तू स्कूल कॉलेजमध्ये घेतलेलं त्याचा हा शॉर्टकट आहे. भावना पोचली? भावना लक्षात ठेवायची आणि चार्ट लक्षात ठेवायचा. भावना काय आहे गाडी जर का एम्प्लॉयरने दिली आहे खर्च पण त्यानेच केला आहे. फुल्ली पर्सनल यूज असेल तर 10% डेप्रिसिएशन प्लस एक्सपेन्स तुम्हाला टॅक्सेबल होईल. पार्टली असेल तर 1800 और 2400 पर मंथ. कळलं? पण गाडी त्यांची आहे आणि खर्च तुम्ही करताय तर तुम्हाला काय टॅक्सेबल होईल 10% डेप्रिसिएशन. आणि जर का पार्टली पर्सनल असेल तर 600 किंवा 900 पर मंथ. तेच गाडी तुमची स्वतःची आहे पण खर्च कोण करतो आहे एम्प्लॉयर. अशा वेळेला तुम्हाला काय टॅक्सेबल होईल फुल्ली पर्सनल असेल तर एक्सपेन्सेस अख्खेच्या अख्खे आणि तेच पार्टली पर्सनल असेल तर समजा तुमचा एक्सपेन्स आहे 60,000 आणि तुमची गाडी आहे नॅनो किती येते 1800 मग लेस 1800 × 12 किती येतील ते 21,600. 60,000 21,600 वजा झाले 0 0 4 8 आणि इथे 3 38,400 तुम्हाला काय झाले टॅक्सेबल झाले. भावना पोचली? याला आपण काय म्हणतो कार फॅसिलिटी. पण कार फॅसिलिटी ही काय आहे परक्विजट आहे. हा सॅलरीचा हिस्सा नाही. ही काय आहे परक्विजट आहे. भावना पोचली? नक्की सॅलरीचाच हिस्सा आहे पण नाव काय परक्विजट. आणि जर का तुम्हाला ड्रायव्हर दिला आहे कोणत्याही केसमध्ये पार्टली पर्सनल असो फुल्ली पर्सनल असो कोणत्याही केसमध्ये जर का तुम्हाला दिलेला आहे टॅक्स ड्रायव्हर सॅलरी तर ती काय आहे फुल्ली टॅक्सेबल. किती रुपये 900 पर मंथ. म्हणजे जर का कंपनीने टॅक्स भरला आहे 1,00,000 रुपये दर महिन्याचा कंपनीने ड्रायव्हरला सॅलरी दिली आहे 1,00,000 रुपये दर महिन्याची तरी तुम्हाला टॅक्सेबल किती होईल 900 पर मंथ. आलं लक्षात? त्याला तिकडे ते लाख रुपये 1,50,000 रुपये कितीही सॅलरी देऊ आपण टॅक्स कितीवर भरणार 900 पर मंथवर भरणार. भावना पोचली? नक्की?